नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो. चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केलंय आणि उद्यासाठी मार्केटची इम्पॉर्टंट लेवल काय काय. मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्यासाठी कुठलाही मला व्हिडिओ घेऊन आता आला नाही, त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. चला बघूया उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल काय काय आहे. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टी 50चा मी चार्ट लावलेला आहे. वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे. जवळ आपण बघू शकता 22,194च्या जवळपास आपल्याला इथं क्लोजिंग मार्केटने आज दिलेली आहे. आपण जर व्यवस्थित मेजरमेंट घेतलं मित्रांनो, लास्ट डेची जी क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पासून आपण 45 पॉईंट आपण डाऊनला गेलो. डाऊनला गेल्यानंतर आपण डायरेक्टली इथं अप साईडला आता क्लोजिंग दिलेली जवळजवळ 90 ते 80 पॉईंट आपण इथं क्लोजिंग दिलेलं आपण या ठिकाणी बघू शकतो. एक 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी आपल्याला क्विक मध्ये नजरेत आणून देणार आहे. लक्षपूर्वक बघा व्हिडिओला. आपण जर निफ्टीचा जर व्ह्यू पाहिला पूर्ण 2023 पासून, तर आपल्याला एक अप ट्रेंडचा आपल्याला स्तूप दिसतोय. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मार्केटला एक छोटासा आपण बॉक्स टाईप काहीतरी बनतोय, त्याला ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट एक मोठी मुवमेंट देते. त्याच्यानंतर परत इथे एक बॉक्स बनला, परत एक मोठी मुवमेंट झाली, नंतर परत या ठिकाणी एक मोठा बॉक्स बनला. याला ही जी मुवमेंट ही फेल झाली. त्याच्यानंतर आपण एक छोट्या टाइम साठी इथे निगेटिव्ह साईडला आलो. त्यानंतर एक आपण एक मोठी रॅली इथं घेताना आपण दिसत आहोत. जर क्विकली जर बघितलं जे रिसेंट मध्ये मार्केटने केलेलं आहे, जर आपण थोडंसं बारीक लक्ष द्या. हा जो झोन आहे मित्रांनो, हा आपल्यासाठी बऱ्याच टाइम पासून एक रेजिस्टन्सचं काम करत होता, ज्याला आपण 22,000चा लेवल होता. या लेवलला मार्केट जेव्हा जेव्हा हिट करायला गेलं तेव्हा मार्केटने तर डाऊन साईडला इथं मुवमेंट आपल्याला देताना बघतोय. जवळजवळ 1 2 3 वेळा मार्केटने इथं हिट केलं. त्या हिट करताना पण मार्केटने खूप टाइम स्पेंड केलेला आपल्याला दिसतोय. स्पेंड केल्यानंतर सुद्धा मार्केट इथं खालच्या साईडला आलेले आपण या ठिकाणी बघू शकता. फायनली याला एक ब्रेकआउट करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो 22,000च्या लेवल नंतर. 22,000च्या लेवल नंतर ब्रेकआउट झाल्यानंतर आता मी आपल्याला समजून सांगण्यासाठी डेली टाइम फ्रेम वरती इथं आपल्याला एक 4 तासाचा टाइम फ्रेम वरती घेऊन चालतो, म्हणजे मला काय सांगायचं समजा आपल्याला. इथं आपण बघू शकता 4 तासावरती आपण इथं भरपूर वेळा टाइम स्पेंड केला. टाइम स्पेंड केल्यानंतर कुठल्या पण टाइमला आपण इथं सस्टेंड करत नव्हतो मित्रांनो. फायनली याला ब्रेकआउट करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो. त्यानंतर या ठिकाणी आता आपण एक सपोर्ट बनवताना आपण बघतोय आणि याला सम काइंड ऑफ आपण एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. तर आपल्यासाठी जो 22,000चा लेवल आहे डेली टाइम फ्रेम वरती 22,000 ते 22,200 हा जो लेवल आहे हा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण इथूनच आपल्याला मार्केट आता याला बेस करून जे आहे ना, जी त्याची पुढची रॅली आहे ती रॅली आपण इथं बघू शकता. हा जो डब्ल्यू पॅटर्न इथं बनलेला आहे टेम्पररी याच्यावरती, या डब्ल्यू पॅटर्नला जर ब्रेकआउट झालं तर मेजरमेंट जर आपण घेतलं हायपोथेटिकली, तर आपलं जे मेजरमेंट येतंय किती येते 300 पॉईंटच्या जवळपास येते. तर आपण याच्या अपसाईडला एक 600 पॉईंटची मुवमेंट पण बघू शकतो. म्हणजे जवळजवळ आपण 23,000चा जो लेवल आहे तो सुद्धा येणार टाइम मध्ये अचीव्ह करू शकतो. फर्स्ट रेजिस्टन्स याला राहील 22,500चा रेजिस्टन्स राहील. त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टन्स आपला 23,000चा रेजिस्टन्स राहील. ऑन अदर हँड आपल्याला जर याच लेवलला जर मार्केट इथं खालच्या साईडला पण ब्रेक करता येतं आपल्यासाठी, इथं 21,500चा हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या सपोर्टला आपण इथं एकदा सपोर्ट घ्यायला येऊ शकतो. तर डेली टाइम फ्रेम वरती तुम्हाला हे 2 ते 3 पॉईंट जे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर आता मी इंट्राडे साठी म्हणजे उद्यासाठी आपण काय करू शकता, त्यासाठी 30 मिनिटाचा टाइम फ्रेम इथं प्लॉट केलेला आहे आणि निफ्टी 50चा चार्ट या इथं बघू शकता. आता ही जे मिड रेंज आहे मित्रांनो, हा जो पूर्ण जो मिड रेंज आहे ना, हा आपल्यासाठी एक सम काइंड ऑफ एक नो ट्रेडिंग झोन राहणार आहे. नो ट्रेडिंग झोन मी याच्यामुळे म्हणतोय कारण इथं मार्केट खाली जरी गेलं तर ते तुमचं पॉईंट बघू शकता. तुम्हाला इथं 100 पॉईंटचा इथं रेंज येतोय. वरती जरी गेलं तरी इथं 100 पॉईंटचा रेंज येतोय आणि हे डायरेक्टली असं म्हणजे शार्प खाली जाणार नाही. हे थोडं खालीवर करत जाईल. त्याच्यामुळे तुमचा जो प्रीमियम आहे पुटचा प्रीमियम जो आहे ना, जितका फास्ट वाढायला पाहिजे तितका फास्ट वाढणार नाही, तो स्लोली वाढत जाईल. आणि सेम कंडिशन तुम्ही इथं अप्पर साईडला पण बघू शकता. कॉल साईडला सुद्धा जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तर इथं पण हळूहळू वाढेल. इथं पडायच्या टायमा पण हळूहळू पडेल. तुम्हाला फास्ट मुवमेंट केव्हा भेटेल, जेव्हा मार्केट इथं जो हा लेवल आहे त्याचा एक 22,300च्या वरती जेव्हा सस्टेन करायला लागल, त्यानंतर आपण एक बुलिश पॅटर्न बघून त्याला ट्रेड करू शकता. पहिला आपला 22,400चं फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट आपल्या 22,500चं सेकंड टार्गेट आहे. त्याच्यानंतर जर याला डाऊन साईडला ब्रेक करतोय मार्केट, इथं जो लेवल आहे आपला 22,080चा लेवल जर इथं क्रॉस करण्यास सक्सेसफुल झालं, इथं समजा आपल्याला एक इथं इनसाइड कॅन्डल किंवा एखादं बेरिश पॅटर्न जर इथं दिसतं याला डिसायसिव्हली ब्रेक करताना, तर फर्स्ट टार्गेट आपण एक 22,000चा आपला फर्स्ट टार्गेट येईल. कारण 22,000चा लेवल जो आहे तो आपला सपोर्ट लेवल आहे, तो इथपर्यंत आपण करू शकता. जर गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं, गॅप अप जर झाला, जर मार्केट याला सस्टेन केलं पूर्ण अर्धा तास पहिले, तर आपल्याला इथं वरच्या साईडला ब्रेकआउट देताना सुद्धा आपण बघू शकतो मार्केटला. जर गॅप डाऊन झालं, गॅप डाऊन होऊन पण जर वरच्या साईडला जायला सुरुवात केली, तर ऍज इट इज जो आपला क्लोजिंग प्राइस राहील त्या प्राइसला क्रॉस होतच मार्केट इथं
आपल्याला जी मुवमेंट आहे 100 पॉईंटची मुवमेंट आपल्याला फास्ट भेटू शकते. तर या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ॲज काही खास मोमेंटम दिसत नाहीये जोपर्यंत आपला 22,300 ते 22,000 हा लेवल दोन्हीपैकी एक लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे निफ्टीसाठी. बँक निफ्टी आता आपण बँक निफ्टीवरती बघूया. बँक निफ्टीवरती काय लेवल आहे. मी सेपरेटली व्हिडिओ प्लॅन करणार आहे की इंडेक्सचे जे व्हिडिओ तिन्ही इंडेक्सचे ते सेपरेट टाकायचं, पण एक आजच्या व्हिडिओमध्ये हे संगच घेऊन टाकतो मी. लक्ष द्या मित्रांनो, आपला जो आता क्लोजिंग मिळालेली हे 46,613 ची क्लोजिंग मिळालेली. ही जी क्लोजिंग आहे आपल्याला या क्लोजिंग वरती जे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण ही क्लोजिंग आपल्याला 500 पॉईंटच्या वरती क्लोजिंग मिळालेली आहे. तर आपल्यासाठी जो सपोर्ट आहे तो डेली टाइम फ्रेम वरती हा 46,370 ते 46,000 किंवा 45,090 हा आपल्यासाठी पूर्ण सपोर्ट झोन आहे. कारण की आपण बघू शकता लास्ट टाइम आपण याला ब्रेक केल्यानंतर इथं जे ना आपण रेजिस्टन्स काढला 2 ते 3 वेळा, त्याच्यानंतर डाऊन साईडला इथं फर्स्ट टाइम सपोर्ट घेऊन आपल्याला इथं खूप वेळा आपण इथं टाइम स्पेंड केले. म्हणजे जवळजवळ बघू शकता इथं रेजिस्टन्स घेतला होता 1 2 3 4 वेळा रेजिस्टन्स घेऊन आपण याला ब्रेकआउट केले. ब्रेकआउट केल्यानंतर हा फर्स्ट टाइम या ठिकाणी आलेला आहे. तर हा सस्टेन करायचा आपल्यासाठी ट्राय करतोय. तर आपल्यासाठी जर याला जर मार्केट इथं सक्सेसफुली ब्रेक करायला सुरुवात केली, जो की लेवल येतोय आपला 46,800. 46,800 जर लेवल आपल्याला इथं क्रॉस करण्यास सक्सेसफुल झाला तर फर्स्ट टार्गेट आपल्याला 47,370 350 पर्यंत आपण घेऊ शकता. या लेवलला मार्केट कसं बिहेव करतं त्याच्यावरती डिपेंड आहे, कारण की हा एक रेजिस्टन्स झोन सुद्धा आहे. कारण लास्ट टाइम आपण या ठिकाणी पण खूप टाइम स्पेंड केला होता. तर हा सुद्धा रेजिस्टन्स आणि सपोर्ट हे खूप जवळ येतोय. तर आपल्याला बारीक लक्ष ठेवायचं आहे. जर आपल्याला वाटलं तर या व्हिडिओचं म्हणजे मी पॉज करून व्हिडिओ तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. या लेवल खूप क्रुशियल ठरणार आहे आपल्याला. या रेंजमध्ये जर 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती कुठलाही बेरीज जर सिग्नल दिसतोय तर ती मुवमेंट आपल्याला एकदम फास्ट होणार आहे. तर ज्याला आपण इनकॅश करू शकतो ऑप्शन बाईंग मध्ये. ओके, आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन चालतो, म्हणजे आपण उद्याच्या डेटला कसं काम करू शकतो त्याविषयी आपण चर्चा करूया. आपल्यासाठी जो सपोर्टचा रेंज आहे तो आपला मी जसं सांगितलं 46,310 चा आपला सपोर्ट आहे. आणि सोबत रेजिस्टन्स पॉईंट येतो. फर्स्ट रेजिस्टन्स येतो आपला 46,787. सेकंड रेजिस्टन्स येतो 47,084 आणि थर्ड रेजिस्टन्स येतो आपला 47,371. हे रेजिस्टन्स पॉईंट आपण ड्रॉ करून घ्या. या ठिकाणी जर मार्केट येतो टाइम स्पेंड करतो 1-1.5 तास आणि याला जर ब्रेकआउट करतो तर आपण इथं 250 ते 300 पॉईंटची आपण एक वन वे इथं मोमेंटम बघू शकता अप्पर साईडला. सेम डाऊन साईडला पण आपल्याला जर हा फर्स्ट रेजिस्टन्स मार्केटने ब्रेकडाऊन केला तर आपण 46,000 चे लेवल सुद्धा बघू शकता. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.